अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अवैध मद्य वाहतुकी विरोधात प्रभावी कारवाई करत एका आरोपीला विदेशी दारूसह ताब्यात घेतले आहे। राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार तपासणी आणि अवैध देशी विदेशी दारू विक्री व वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती। याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की विकास कॉलनी परिसरातून एक व्यक्ती स्कूटीवरून अवैधरित्या विदेशी दारू घेऊन जात आहे। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ विकास कॉलनी परिसरात सापळा रचला। संशयित स्कूटी स्क्वॉड दिसताच त्याला थांबवून चौकशी करण्यात आली। चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण ज्ञानेश्वर बगे, वय 52 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, अमरावती असे सांगितले। झडती दरम्यान आरोपीकडून मॅजिक मोमेंट, ग्लॅन वॉक, बॅलंटाईन, रॉयल स्टॅग आणि ब्लेंडर स्प्राइट यासारख्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी विदेशी दारूचा सुमारे 14,250 रुपयाचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली 30,000 रुपयाची टीव्हीएस स्कूटी जप्त केली। अशा प्रकारे एकूण 44,250 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम दुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय येथील माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चव्हाण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे आणि वाईन शॉपी आणि बिअर शॉपी या ठिकाणी अवैधरित्या जागा उपलब्ध करून देणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत काल एक गुन्हा दाखल केला आहे आणि आज एक गुन्हा दाखल केलेला आहे। वाहतूक करणाऱ्यासाठी आमच्या इथे एकूण वाहतूक करणारा एक व्यक्ती आमच्याकडे अटक केलेला आहे। त्याच्याकडनं 30,000चा विदेशी साठा जप्त करण्यात आलेला आहे। एक मोटरसायकल असा 44,000चा माल, 44,250 रुपयाचा माल सीज करून पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आली आहे।